जालिंदरनाथ महाराज प्रवासाला तीर्थयात्रेला सुरुवात करतात। मजल दरमजल करत 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 जालिंदरनाथ महाराज बंगालमध्ये हेलापट्टण या प्रदेशात जातात। आता ऐका बरं का ही कथा। हेलापट्टण म्हणजे काय? तिथं त्रिलोचन नावाचा एक राजा होऊन गेला, मेला तो, पण त्याचा पुत्र मात्र गोपीचंद राजा तिथं राज्य करत होता। आणि त्या गावामध्ये जालिंदरनाथ महाराज गेले, परंतु त्यांचा नित्यनेम असा जालिंदरनाथ महाराजांचा, ते गोसेवक होते। जालिंदरनाथ महाराज कोण होते? गोसेवक। तुम्ही बघा, नवनाथ ग्रंथ वाचा। जालिंदरनाथ महाराज ज्या ज्या गावामध्ये जात असे ना, त्या त्या वेळेला त्यांच्या डोक्यावर काय असायचं? काय असायचं? गवताचं ओझ। का असायचं? गाईला चारा। पण ते डोक्यावरल्या ओझ्याला हात नव्हते लावत, कारण जालिंदरनाथ महाराजांचे पिता अग्निदेव, अग्निदेवताचे पिता वायुदेव, आणि ते वायू त्याचा समतोल राखत होते त्या ओझ्याचा। आणि मग गावामधून जाताना लोकांना कुतूहल वाटायचं, एवढं मोठं ओझं एखाद्या बाई माणसासारखं हात न लावता हा साधू महात्मा रोज गवत आणतो, गाई जनावरांना टाकतो, रोज गवत आणतो, गाई जनावरांना टाकतो, भिक्षा मागून अन्न ग्रहण करतो आणि स्मशानात जाऊन झोपतो। रोज असं करायचे, प्रत्येक गावामध्ये असं करायचे। पण जालिंदरनाथ महाराज स्मशानामध्ये का जायचे माहिती का? कारण लोकांना आपली किंमत कळू नये, आपल्या जवळ असलेल्या लोकांना माहीत होऊ नयेत, एखाद्या वेड्यासारखं राहायचं। बघा तुम्ही, भगवान शंकराची मंदिरं कुठं असतात? आणि हे साधू महात्मे राहतात कुठं? जास्तीत जास्त कुठं राहतात? कारण त्यांना माहिती इथं येण्याकरता किती वर्ष जगावं लागतं, स्मशानात जाण्याकरता किती वर्ष जगावं लागतं। 100 वर्ष जगल्यानंतर मग आपल्याला कुठं झोपायला मिळतं? तसं झोपतंय का कुणी? आणि मग रोज नित्यनेमाने डोक्यावर ओझं गवताचं जालिंदरनाथ महाराज त्या वाह वाह रे मौज फकीरांदी, वाह वाह रे मौज फकीरांदी, वाह वाह रे, वाह वाह रे, वाह वाह रे मौज फकीरांदी, वाह वाह रे मौज फकीरांदी। कभी चबाए चना चबेला, कभी चबाए चना चबेला, कभी लटपटले खीरांदी, कभी तोड़े साल दुसाले, कभी गुदड़िया ली रांदी। कभी तो सोवे रंग महल में, कभी तो सोवे रंग महल में, कभी गलियां हिलांदी। मंग तंग के टुकड़े पहने चाल चले गया मिरांदी। ये को कमी क्या है? मॉनिटर का
पनि नि 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 दा 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 रे दा नि सा सा रे सा सा नि सा सा नि सा नि रे सा 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 रे ग पनि सा रे सा सा प म प द म प द म रे ग ग रे सा सा म पनि प नि सा नि रे सा सा नि नि दा दा रे रे दा दा नि नि दा दा रे रे सा सा नि दा 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 नि दा 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 नि दा 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 नि दा 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 रे 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 ग ग रे ग ग रे दा नि नि दा दा रे रे दा दा नि नि दा दा रे रे दा दा नि नि दा दा रे रे दा दा नि नि दा दा रे सा नि दा दा नि दा 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 दा सा नि प म ri सा नि प म रि सा नि प म रि कभी तो सोवे रंग महल में कभी गगड़िया ले रांद बाबा रे मौज फकीरांदी बाबा रे मौज फकीरांदी बाबा रे मौज फकीरांदी बाबा रे मौज फकीरांदी. आणि मग त्याच राज्याचा राजा त्रिलोचन, त्याची पत्नी मैनावती, पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या गोपीचंदाचा ती सांभाळ करत होती. त्याला राजा बनवलं. आणि ती मैनावती एक दिवस आपल्या गॅलरीमध्ये सर्जामध्ये उभी होती आणि तिचं लक्ष या साधूवर गेलं. हा साधू डोक्यावर गवताचं ओझ, तेजस्वी चेहरा, तपस्वी कोणीतरी साधू दिसतो म्हणून त्या मैनावतीने काय केलं, एक गुप्त हिरदासी तिला सांगितलं, का ग आज 3 दिवसापासून आपल्या नगरामध्ये एक साधू रोज दिसतोय, आपल्याला तपस्वी दिसतोय, चौकशी कर. आणि मग त्या दासीनं त्याची चौकशी केली, त्याचा पाठलाग केला, काय खातो, कुठं जातो, कसा राहतो, आणि सर्व हकीकत मैनावतीला त्या दासीने सांगितली. रोज गवत कापून आणतो, गाई जनावरांना टाकतो आणि झोपायला मात्र स्मशानात जातो. असं ऐकल्यानंतर त्या मैनावतीला आश्चर्य वाटतं, एवढा मोठा साधू महात्मा आहेत, आपण त्यांच्याकडून काहीतरी तत्वज्ञान घ्यावं, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. म्हणून त्या दासीला घेऊन रात्रीच्या वेळेला ती मैनावती त्या साधूकडे जाते, जालिंदरनाथ महाराजांकडे. गेल्यानंतर गेल्या पहिल्यांदा जालिंदरनाथ महाराज तिला जवळ येऊ देत नाही, वेड्यासारखं वागतात, मला काही येत नाही, मला काही येत नाही असं म्हणून 12 वाजता गेलेली मैनावती आणि दासी पहाटचे 5 वाजता तरी सुद्धा तो साधू महात्मा आपली खरा परिचय देत नाही. शेवटी वैतागून जालिंदरनाथ महाराज म्हणतात, बाई मला काही येत नाही, आणि तुला जर या माझ्याजवळ जर तुला कोणी पाहिलं तर जगतामध्ये तुझी अपकीर्ती होईल, तेव्हा तू आता इथून जा. म्हटले, बाबा जोपर्यंत तुम्ही अनुग्रह करणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, मला तुमच्याकडून तत्वज्ञानाचा अनुग्रह पाहिजे. म्हटले, बाई मला काही येत नाही. आणि मग पहाटे पहाटे ती मैनावती पुन्हा आपल्या राजमालामध्ये निघून गेली. पुन्हा दुसरा दिवस उजडला, पुन्हा दुसऱ्या दिवसाची रात्र, पुन्हा दासीला घेऊन ती मैनावती जालिंदरनाथ महाराजांकडे. जालिंदरनाथ महाराज झोपलेले होते. आता उठवायचं कसं, झोपलेल्या माणसाला विनाकारण उठवायचं नाही, कारण ते पाप सांगितलं शास्त्रामध्ये. फक्त विद्यार्थी त्याची जर परीक्षा चालू असेल तर त्याला उठवावं. मैनावती बघते साधू तर झोपलेला आहेत, आता काय करावं.
म्हणून ती मैनावती काय करते, त्या साधूचे पाय दाबते. पाय दाबायची. साधू काय उठला नाही. पहाटे पुन्हा निघून जायची. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, 1 महिना झाला, 2 महिने झाले. किती महिने झाले? 6 महिने सेवा झाली. 6 महिने त्या मैनावतीची, जालिंदरनाथाची सेवा करता करता किती महिने उलटून गेले, पण जालिंदरनाथ महाराज प्रगट नाही झाले, प्रसन्न नाही झाले. एक दिवस त्या मैनावतीनं काय केलं, झोपलेले जालिंदरनाथ महाराज त्यांचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. आणि डोकं दाबत होती. जालिंदरनाथ महाराजांनी मनामध्ये विचार केला, एवढी 6 महिन्याची सेवा, हिला आता अनुग्रह दिला पाहिजे, हिला तत्वज्ञान सांगितलं पाहिजे, हिला दीक्षा दिली पाहिजे. पण एक काम करू, आता शेवटची परीक्षा घेऊ. म्हणून काय केलं, जालिंदरनाथ महाराजांनी एक मायावी भुंगा सोडला ना. भुंगा सोडला. त्या मांडीवरती जे डोकं ठेवलेलं होतं ना, त्या मांडीला कोरायला सुरुवात केली भुंग्याने. अतिशय वेदना होत होत्या मैनावतीला, पण डोळे झाकून मूठ घट्ट करून सर्व त्रास सहन केला बरं तिनं, फक्त उद्धारा करता. तो भुंगा मांडी कोरत 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 विरुद्ध दिशेला पुन्हा दुसऱ्या बाजूने निघाला, तरी सुद्धा मैनावतीने सेवा सोडली नाही. शेवट जालिंदरनाथ महाराजांना कळालं, हिचा भाव निस्सीम आहेत, हिची श्रद्धा खरी आहे. जालिंदरनाथ महाराज प्रसन्न झाले आणि तिला आत्मतत्वाचा बोध दिला. या जगताचं स्वरूप सांगितलं, जीवनाचं तात्पर्य सांगितलं, संसाराचं तात्पर्य सांगितलं. आणि मग आत्मबोधावर आलेला जीवात्मा या जीवनामध्ये दुःख का भोगतो, त्याचं कारण त्या आत्मबोधामध्ये कळतं. मग त्या आत्मबोधावर मैनावती गेली. पण तिनं विचार केला, मी मुक्त झाले, मला संसार कळाला, मला सुखही कळालं, मला दुःखही कळालं, पण माझा पुत्र गोपीचंद तो मात्र दुःखामध्येच आहे. किती दुःखामध्ये आहेत माहिती का त्याला? बायका किती होत्या? 1600, 1600. आणि त्या उपभोगामध्ये मग्न झाला तो राजा गोपीचंद. त्या आईने बघितलं याचा उद्धार कसा होईल, म्हणून रोज तळमळ करायची बरं का त्या मुलाबद्दल. एक दिवस सकाळ उजडली, आपला मुलगा गोपीचंद स्नान करता अंगणामध्ये गेला आणि ती वरती होती आई. त्याच्याकडे बघितलं, एका दासीच्या हातामध्ये टॉवेल, एका दासीच्या हातामध्ये उटणं, एका दासीच्या हातामध्ये गरम पाण्याची बादली, एका दासीच्या हातामध्ये थंड पाण्याची बादली, एका दासीच्या हातामध्ये गुलाबाच्या पाकळ्या. वाईट वाटलं आईला. एवढ्या विलासामध्ये आपला मुलगा जीवन जगतो आणि आत्मबोधापासून किती लांब आहेत, किती अज्ञानामध्ये जीवन जगतो. आणि या सर्व भोगाचं निवारण मृत्यूनंतर आपल्याला भोगावं लागणार आहे. आपण जेवढे भोग भोगू ना, याची सगळी उत्तर द्यायची आपल्याला. आता ते गरुड पुराण वाचा तुम्ही. दारू पिल्यानंतर त्या नरकामध्ये, त्याच्या तोंडामध्ये लोखंडाचं पाणी ओतलं जातं. कानाने जर वाईट ऐकलं, त्या कानामध्ये काय ओतल्या जातं. डोळ्याने जर वाईट पाहिलं, तोंडाने जर वाईट बोललं, हे सगळं पाप भोगण्याकरता वरती लोक आहेत. आणि हे सगळं मैनावतीला दिसत होत.
आणि या झोपेमध्ये आपला गोपीचंद नावाचा मुलगा विलासी जीवन जगणारा, डोळ्यामध्ये अश्रू येतात, रडते ती मैनावती आणि तिच्या डोळ्यातून पडलेले अश्रू खाली पडतात आणि त्याच्यातले काही थेंब त्या गोपीचंद नावाच्या राजाच्या अंगावरती पडतात. तो विचार करतो, पावसाळ्याचे दिवस नाही, पाणी आलं कुठून? म्हणून ते वर बघितलं, ढगामध्ये तर ढग नाही, पण आपल्या त्या सर्जामध्ये आपली आई हात टेकून आपल्याकडं पाहते आणि रडते. तसेच ती आंघोळ बाजूला करतो, पळत पळत जातो, कारण आईच्या डोळ्यातले पाणी, अश्रू गरम राहतात बर का. अंगाला ज्या वेळेला आईच्या डोळ्याचं पाणी अंगावरती पडलं त्यावेळेला त्या संवेदना जागतात. त्याने विचार केला, हे ढगातलं पाणी नाही, हे आंघोळीचं पाणी नाही, हे वेगळंच पाणी आहे. म्हणून वर बघितलं तर आई रडते, पळत पळत जातो. आईला विचारलं, आई का रडते तू? 1600 राण्यांपैकी कुठली राणी तुला बोलली का? तुझी सून तुला बोलली का? तुझा अपमान झाला का? तुला खायला दिलं नाही का? म्हटले त्यातलं काहीच नाही. म्हटलं मग? आईने सांगितलं, बाळा हे तू एवढा उपभोग घेतो ना, हा सगळा चुकीचा आहे. एक क्षणिक सुख आहे, काळापुरतं, क्षणाचं. मग त्या मैनावतीनं गोपीचंदाला जो उपदेश केला संसाराचा, काय उपदेश केला? जशी ती मदलासा उपदेश करते ना बाळाला, जन्मलेल्या बाळाला, परी दे मदलासा सोहम जो जो रे बाळा, तशी ती मैनावती गोपीचंदाला उपदेश करते, बाळा या संसारामध्ये ज्याचा ज्याचा उपभोग घेतो ते सर्वचे सर्व दुःखाला कारणीभूत आहेत. कोणतंही घे, तू ज्याला सुख म्हणतो ना तेच दुःखाला कारण. तू ज्याला चांगलं म्हणतो ना तेच दुःखाला कारण आहे. आपल्या गावातल्या कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगितलं होतं मी. मृगजळाच्या पाठीमागे ते हरिण पळतं. हरिण चरायला जातं जंगलामध्ये, चरत चरत तहान लागते म्हणून इकडं तिकडं पाहतं, कुठंच पाणी नाही. तेवढ्यामध्ये तापलेली जमीन, उन्हाची प्रखरता, आणि त्या झळ्या त्याला काय दिसतात? मृगजळाचं पाणी. हरिण म्हणतं इथं तर पाणी आहे. आणि मग हरिण जसं त्या पाण्यामागं पळतं, हरिण जसं पाण्यामागं पळतं तसं पाणी पुढं पळतं. हरिण जसं पाण्यामागं पळतं तसं पाणी हरिण पळतच राहतं. आणि त्या पळण्याच्या नादामध्ये खऱ्या पाण्याचे पाठ लागतात. कोणाला? हरणाला. हरिण काय करतं? खऱ्या पाण्यावरून उडी मारतं आणि कोणाच्या मागं पळतं? हे कोणाचं सांगतो मी? अजून तुम्ही हरणं मागायचे का? आपलंही तसंच आहे. आपण एक खरं टाकून देतो आणि खोट्याच्याच मागे धावतो. माऊली वर्णन करतात हरिपटामध्ये, सायासे करसी, सायासे करसी प्रपंच दिरणीसी, हरसी न बजसी कवण्या गुणे. ती गोपीचंदाची आई गोपीचंदाला सांगते, बाबा तू या संसारामध्ये जेवढा उपभोग घेतो तेवढ्यापासून तुला दुःखच तयार होणार आहेत. याच्यातून तू निवृत्तीस. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला जी फिर न मिलेगा, कभी नज कभी नज कभी नज रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला जी फिर न मिलेगा, कभी नज कभी नज कभी नज रे.
लगता कुछ मोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला जे फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अनमोल रे, माटी में ना रोल रे, अब तो मिला जे फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। बाळा एक काम कर, या सर्वस्वाचा त्याग कर. आत्म उद्धाराकरता आपल्या गावामध्ये साधू महात्मा आलेले आहेत, त्याची शरणागती कर जालिंदरनाथांची. आणि हे सर्व कान देऊन ऐकत होती त्या गोपीचंद राजाची पट्टराणी लुमावंती. आणि ती विचार करते आपली सासू आपल्या मुलाला काहीतरी शिकवते, आणि आपला पती जर साधू झाला, राज्याचा त्याग केला, तर सगळं विस्कळीत होईल. म्हणून ती तिथून निघून जाते. आणि तिच्या ज्या सवती होत्या ना, तिच्या हक्काच्या 1600 पैकी प्रमुख सवतींना ती बाजूला घेते. त्यांना सांगते आपली सासूबाई आपल्या पतीला या राज्याचा त्याग करायला सांगते, आता आपणच काहीतरी केलं पाहिजे, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या सर्वांनी एक कट रचला बर का, कट रचला. काय कट रचला? रात्रीच्या वेळेला जेवण झालं आणि गोपीचंद राजा ज्या वेळेला झोपण्याकरता महालात आला, त्यावेळेला त्या पट्टराणीने सांगितलं, महाराज, म्हटले काय? आपल्या गावामध्ये एक साधू महात्मा आलेला आहे, पण तुम्हाला सांगावं का नाही असं झालंय. म्हटले का बरं? तुम्ही रागावाल? नाही म्हटले, तू सांगच. अहो मी किती सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही रागावल्याशिवाय राहणार नाही. नाही म्हटले, तू सांगच. आणि नको म्हटलं का आणखी इच्छा प्रबल होती. राजा म्हटला आता तुला सांगावंच लागेल. म्हटले तुम्ही मला वचन द्या. वचन दिलं, मी तुला बोलणार नाही, फक्त सांग. म्हटले आपल्या गावामध्ये एक साधू महात्मा आलेले आहेत, त्यांची आपल्या गावातल्या स्त्रियांवरती वाईट नजर आहेत. म्हटले मग काय करायचं? एवढ्यावर नाही, तुमची आई रोज त्यांची सेवा करण्याकरता जाते. कट रचला बर का. त्या जालिंदरनाथांमध्ये आणि गोपीचंद राजामध्ये वैर तयार केलं, एकमेकाबद्दल वैर तयार केलं, अपकीर्ती केली. पण एक सांगू का, कोणाची किती अपकीर्ती करा, कोणाबद्दल किती मनामध्ये वाईट संकल्प करा, आता सूर्याला किती झाकलं म्हणजे तो झाकेल, झाकू शकत नाही. तसं अपकीर्ती, आचरण, हेच आचरण झाकता येत नाही. राजाला आणि राजाच्या मनामध्ये वैरभाव तयार केला त्या राण्यांनी आणि सांगितलं त्याची काहीतरी व्यवस्था लावा. अहो गावाचं वाईट करेल यात नवल नाही, तुमच्या आईला सुद्धा नादी लावलं. रोज जाऊन त्या साधूचे पाय दाबायचं काम तुमची आई करते. गोपीचंदाला राग आला आणि रात्रीच्या वेळेला प्रधानाला बोलून
प्रमुख 10 सैन्यांचा ताफा घेऊन त्या सैन्याला सांगितलं, तो साधू जिथं असेल तिथून उचला, लांब जंगलामध्ये खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये त्या साधूला टाका आणि वरून माती लुटून द्या. सैन्य गेलं त्या स्मशानामध्ये, साधूला शोधलं. पहिलाच खड्डा तयार होता. साधूला उचललं, खड्ड्यामध्ये टाकलं. जालिंदरनाथाने आसन मांडलं आणि त्याच खड्ड्यामध्ये आसन लावून बसले, वरून माती लुटली. इथपर्यंतचा इतिहास आपल्या कथेमध्ये पुरेसा आहे. पुढे काय काय होतं, गोपीचंदाला काय होतं, जालिंदरनाथांचं काय होतं, कानिपनाथ